सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवार बोलत होते। तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे। रत्नागिरीतनं मोठी बातमी समोर येते। रत्नागिरीत लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याचं पाहायला मिळालंय। या स्फोटात 9 कामगार होरपळलेत तर 5 जण गंभीर जखमी आहेत। भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर खान केमिकल कंपनीत हा मोठा स्फोट झालाय। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी राकेश सध्या संपर्कात आहेत। राकेश, भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं कारण होतं आणि सध्या परिस्थिती काय? तन्मय, लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉक्टर खान केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटानंतर लागलेल्या आगीत जवळपास 9 कामगार हे होरपळलेले आहेत आणि त्यातील जवळपास 4 ते 5 कामगार जे आहेत ते गंभीररित्या जखमी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या जखमींवर जवळच्या जे गरडा रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। पण हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीये। पण एकूणच या स्फोटाची तीव्रता पाहता हा अतिशय मोठा स्फोट होता। त्याचप्रमाणे हा स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दल असेल किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा असतील त्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। पण एकूणच तन्मय, जर आपण पाहायला गेलं तर लोटे औद्योगिक वसाहतीतील या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा या ठिकाणच्या जे कामगार आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। वारंवार या ठिकाणी अशा घटना घडत असतात आणि त्यानंतर काही जणांचे या अलीकडच्या काळात काही जणांचे मृत्यू देखील झालेले आहेत। कधी हे सुरक्षित होणार हे हा देखील एक प्रश्न आहे। पण सध्या स्थितीत जर आपण पाहायला गेलं तर या स्फोटमुळे जवळपास 9 कामगार होरपळले असून त्यातले जवळपास 4 ते 5 कामगार हे गंभीररित्या जखमी आहेत। नक्कीच राकेश, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू आणि सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय।